कोण कोण सकाळी कोण बसा बोलतोय. यानंतर होणारा सामना कालीश्री कुडवली अविरुद्ध वरदान सांगवे. कालीश्री कुडवली अविरुद्ध वरदान सांगवे दोन्ही संघांना पहिला पुकार. कालीश्री कुडवली अविरुद्ध वरदान सांगवे जोरदार अपील करतोय पण पिडुकरे एक गुण मिळतोय. धामापूर संघाच्या खात्यामध्ये श्री गणेश होते गुणाचा प्रत्युत्तर दाखल 20 नंबरचा उंचवडा खेळाडू. सुरुवातीच्या सत्रामध्ये ज्याने चांगला खेळ केला बघूया एक गुण मिळतोय. मजबूत शरीर असलेला 1 नंबरचा खेळाडू बंटी. 7 खेळाडू समोर माळवसीच्या क्रीडांगणामध्ये खोलवर गोष्टी पुन्हा एकदा शांत होते आपल्या प्रांगणाच्या दिशेने परततोय कोणती जोखीम न घेता. आता मात्र बॅक टू बॅक चढाईसाठी सज्ज झाला. या चढाईपटूला कव्हर करण्यासाठी धामापूर संघाला थोडं आक्रमण करावं लागणार आहे. चांगलं कव्हर आहे धामापूर संघाचं. सरळ तिसरी चढाई बंटी सज्ज होते चढाईसाठी. त्याला माहित आहे की 5-5 मिनिटाच्या निर्णायक वेळेमध्ये एक एक गुण फार महत्वाचा आहे. मोजक्यात चढाया मिळणार आहेत आपल्याला या सामन्यामध्ये. तुम्ही बोलतो उभा राहा आणि हात ठेव मला बसायचं. खोलवर बसण्याचा प्रयत्न करतोय बघूया पंचांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे. शुभम माहीन तिसरी चढाई आहे. गजर वाजला आहे. धोक्याची घंटा वाजलेली आहे. या घंटेच्या आवाजातून सुटका करायची असेल तर 1 गुण फार. तिसरी चढाई आहे. गजर आवाज देतोय. समधी चढाई सुद्धा तिसरी चढाई आहे. बजर वाजलेला आहे. धोक्याची घंटा वाजली. धामापूर संघाला एक संधी आहे या चढाईमध्ये पकड करण्याची आणि बंदूक सुरू होईल. मला वाटतं चष्मा विसरले तर हरकत नाही. एक गुण मिळतोय तिसऱ्या चढाईमध्ये. बंधू थोडासा विचार करतोय. आक्रमण करावं लागणार आहे. त्याला दाखल 1 नंबरचा खेळाडू बंटी आणि आता मात्र पकड होते. शाळेत बसला मी लोडरला संपला सॉरी मिस्टेक आहे. टेक्निकल इश्यू आहे. तिसरी चढाई नाही. सहकार्य करा. 20 नंबरचा खेळाडू सुपाटेकल ऑन आहे. 3 खेळाडू आहे सोमेश्वर धामापूर संघाचे. आणि आता पपन लिंगायत याला थोडासा प्रयत्न करावा लागणार आहे या चढाईमध्ये. या चढाईमध्ये 3 गुण मिळालेच पपन लिंगायत याला 101 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु कोणती जोखीम न घेता मैदानात परत प्रत्युत्तरा दाखल 30 नंबरचा खेळाडू. धामापूरच्या प्रांगणामध्ये 3 खेळाडू समोर 2-1 असं बचाव या चढाईसाठी.
सुपर टॅकल ऑन आहे. चढाईमध्ये पकड झाल्यास धावापूर संघाला 2 गुण मिळण्याची एक संधी आहे. तो माळवाशी संघाचा खेळाडू चढाई पुढे थोडस संयम करतोय, थोडस पेशन्स ठेवतोय आणि अशा तऱ्हेने मध्यंतरावर 3 खेळाडू समोर चढाईसाठी सज्ज होतोय. सुपर टॅकल ऑन आहे. 2 गुणांची एक नाममात्र संधी आहे. चढाईपटू थोडासा शांत होतोय, त्याला ठाऊक आहे 3 गुणांची आघाडी आहे माझ्या संघाकडे. प्रतिस्पर्धी संघाकडे सुपर टॅकल ऑनची एक चान्सेस. आता मात्र नाही तर शांत होते आणि आता कोकण लिंगत एक चढाई महत्वाची आहे, परंतु पुन्हा एकदा संयम करतोय, कोणतीही जोखीम न घेता मैदानाकडे परततोय. बिट्टू, ऋषभ आणि पपन हे 3 खेळाडू आहेत धावापूर संघाचे. सुपर टॅकल ऑन आहे. कशा प्रकारे रणनीती डावपेच आखले धावापूर संघाच्या खेळाडूंनी. आणि आता बिट्टू चढाईसाठी आहे. आणि आता माळवाशी संघाची 3री चढाई आहे. बजर वाजलाय, डोक्याची घंटा वाजली. बघूया, एका बाजूला माळवाशी तर दुसऱ्या बाजूला धामापूरचे 3 शिलादार आहेत. एक खेळाडू स्वयंची चलाय. पपन आणि ऋषभ हे 2 खेळाडू आहेत. संधी आहे, अजूनही संधी आहे. थर्ड ओव्हर 3री चढाई आहे. पपन लिंगायत याने या चढाईमध्ये 4 गुण आणल्यास 201 रुपयाचं पारितोषिक आहे. एका चढाईमध्ये 4 गुण. बॅड लक, व्हेरी व्हेरी बॅड लक. शेवटच्या 3 मिनिटाचा खेळ बाकी. चांगला प्रयत्न केला होता पपन याने. तीन गुण मिळत आहेत माळवाशी संघाला. पुढच्या सामन्यामध्ये बलाढ्य ताकदीच्या वरदान सांगलीशी काळीसीर खुडवली 2 अंक करेल. काळीसीर खुडवली विरुद्ध वरदान सांगली. खेळाडू आहे. निदान रेषा चॅलेंज केली जाते, निदान रेषेवरती चॅलेंज केली जाते या खेळाडूला. सामन्याची शेवटची 2 मिनिटं. बंधूची चढाई बघण्यासाठी क्रीडारसिक उत्सुक आहेत. 500 रुपयाचं पारितोषिक आहे बंधूसाठी. एकाच चढाईमध्ये 3 गुण. बंधूच्या चढाईसाठी क्रीडारसिक उत्सुक आहे. टेक्निकल पंचांनी तांत्रिक दृष्ट्या काही वेळासाठी सामना थांबवला. जायपर्यंत 2 वाजता आहेत. अर्ध्या अकराचा आवाज नाही ठेवा.